फुलंब्री शहरात पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या 5 तरुणांनी पानटपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केले। यात पानटपरी चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी। ही थरारक घटना फुलंब्री शहरातील टी पॉइंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली। या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता। नजीर खान मुनीर खान वय 24 असं मैताचं नाव आहे, तर शेख सुलतान शेख लट्टू वय 32 असे जखमीचं नाव आहे। शुक्रवारी फुलंब्री शहरात राम मंदिर परिसरात विवाह होता। या विवाहासाठी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी दुचाकीवर सचिन अण्णासाहेब पल्लाळ, आर्यन सुरेंद्र भालेराव आणि सागर मिलिंद शिंदे, पवन मोहन खडसाळ, गोकुळ भादवे, अजिंक्य रवी साळवे, अमोल जाधव, एक अनोळखी, सर्व राहणार हर्सुल असे 8 तरुण आले होते। सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान हे तरुण शहरातील टी पॉइंट येथे एका पानटपरीवर गेले आणि तिथे बार घेण्यावरून टपरी चालकात नजीर खान सोबतच्यांचा वाद झाला। यात या 8ही जणांनी नजीर खानवर चाकूने वार केले। यावेळी शेख सुलतान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तरुणांनी त्यांच्यावरही चाकूने वार केले। आरडाओरड ऐकून तेथे लोक जमा झाले। यावेळी पळून जाणाऱ्या 8 पैकी 4 जणांना लोकांनी पकडून बेदम मारहाण केली, तर बाकी पळून गेले। लोकांनी गंभीर जखमी झालेल्या नजीर खान व शेख सुलतान या दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासून नजीर खानला मयत घोषित केलं, तर शेख सुलतानवर उपचार सुरू आहे। मात्र दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण फुलंब्री शहरात संताप्त जमावाने बंद केला होता। दरम्यान उत्तरीय तपासणीनंतर 1 वाजता मृतदेह फुलंब्री येथे आणण्यात आला। टी पॉइंट येथे समाज बांधवांनी थांबवला व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी घोषणा केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवार यांना निवेदन देखील देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।